डॉक्टर जयश्री गंगवानी या लठ्ठपणावर आधुनिक जे उपचार असतात त्याच्या तज्ज्ञ आहेत। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी त्यांच्या विषयाशी संबंधित शोध निबंध सादर केले आहेत। गेल्या वर्षी बीजिंग इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा आणि त्यावरचे उपचार यावर त्यांनी व्याख्यान दिलं आहे। आहार आणि वजन नियंत्रणासाठी त्या उपचार करतात। न्यूट्रिशन सायन्स अँड वेट लॉस ट्रीटमेंट ज्याला आपण सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारे ओळखतो। लठ्ठपणा बरोबर येणाऱ्या व्याधी ह्या जास्त घातक आहेत असं आपल्याला म्हणता येईल। आणि आता जी काही आपल्याला पुढे समोर आपण स्लाइड बघणार आहोत त्याच्यामध्ये या व्याधींची एक यादी आहे। ही यादी खरं तर एका छोट्या पानामध्ये बसण्यासारखी नाही, पण महत्वाच्या अशा रोगांची त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे। सगळ्यात महत्वाचा त्याच्यातला आहे तो टाईप 2 डायबिटीज म्हणजे दुसऱ्या प्रकारचा मधुमेह। हा जो आहे हा नक्कीच लठ्ठपणाच्या बरोबरीने येतो। शरीरात असलेल्या अतिरिक्त चरबीमधनं काही संप्रेरक, काही हार्मोन्स म्हणजे काही द्रव्य अशी तयार होतात की जी शरीरातला साखरेचा जो काही कंट्रोल असतो किंवा नियंत्रण असतं ते बिघडवतात आणि ज्याच्यामुळे दुसऱ्या प्रकारचा मधुमेह होतो। अशाच पद्धतीचं म्हणजे चरबीच्या पेशींमधून तयार होणारी अनेक अशी संप्रेरक आहेत की ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये ब्लड प्रेशर वाढू शकतं। ब्लड प्रेशर बरोबरच कोलेस्ट्रॉलचा पण प्रॉब्लेम येऊ शकतो आणि त्याचबरोबर रक्तवाहिन्या जाड होणं, रक्तामध्ये गुठळ्या होणं, त्याच्यामुळे कदाचित कधी कधी पॅरालिसिस सारख्या पण व्याधींना पेशंटला तोंड द्यावं लागतं। म्हणजेच लठ्ठपणा हा फक्त कॉस्मेटिक प्रॉब्लेम किंवा सौंदर्याचा प्रॉब्लेम नसून तो एक अत्यंत घातक असा आजार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला दूरदर्शनने ही जी लाखो लोकांपर्यंत पोहोचायची संधी दिली आहे त्याच्यामध्ये मी एकच सांगू शकते की लठ्ठपणाकडे तुम्ही आजार म्हणून बघा। लठ्ठपणाकडे तुम्ही केवळ सौंदर्याचा एक प्रॉब्लेम म्हणून बघू नका। आणि मी अशाच एका केंद्राची सदस्य आहे की ज्याच्यामध्ये ह्या अत्यंत आधुनिक उपचार पद्धतींचा वापर करून आम्ही खूप यशस्वीरित्या अशा प्रकारच्या ज्या पेशंटचं वजन 90 किंवा 100 पेक्षा अधिक आहे आणि ज्यांना तरुण वयामध्ये मधुमेह किंवा जास्त रक्तदाब अशा पद्धतीचे काही आजार आहेत त्यांना आम्ही कायमचं नक्कीच चांगलं आरोग्यदायी आयुष्य देऊ शकतो। बलून ट्रीटमेंट करणं ती कुठे करावी, परत हेच की अत्यंत तज्ज्ञांकडे जिथं असं पूर्ण सेंटर आहे, जशी आमची टीम आहे तशी पूर्ण डॉक्टरशी म्हणजे सर्जन, एनेस्थेटिस्ट, फिजिशियन, एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तज्ज्ञ ज्या टीममध्ये आहेत अशाच टीममध्ये हे उपचार करून घ्यावेत। नंतर वारंवार त्याचा फॉलोअप म्हणजे पुन्हा पुन्हा डॉक्टरांची व्हिजिट घेणं, त्यांना भेटणं, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेणं अशा पद्धतीचं जर केलं तर शरीरातलं बिघडलेलं संतुलन आपल्याला दुरुस्त करता येतं। ज्याला बॉडी मास इंडेक्स हा 32 पेक्षा वर जातो तेव्हा शरीरातलं चरबीचं संतुलन हे बिघडलेलं असतं। पण 32 हा सुद्धा खूप जास्त बॉडी मास इंडेक्स आहे किंवा शरीरातलं चरबीचं प्रमाण हे खूपच कमी राहायला हवं। तसं न राहण्याचं मुख्य कारण आता परत खूप जास्त कॅलरीचा आहार, लहान मुलांचे होणारे थोडेसे फाजील म्हणता येतील असे लाड, आई वडील दोघंही बाहेर असल्यामुळे त्याचं एक कॉम्पेन्सेशन किंवा त्याची भरपाई म्हणून मुलांना फक्त जास्त चांगल्यातलं चांगलं खाणं जे त्यांना आवडतं असं खाणं देण्याचा प्रयत्न। पण चांगलं म्हणजे काय? कारण चांगलं त्यांना जे आवडतं त्यांना जे आवडतं ते शरीरासाठी चांगलं नसतं। तर मी असं म्हणेन की ह्या निमित्ताने आपण सगळ्यांनीच असं लक्षात घेतलं पाहिजे की लहान मुलांना आपण कुठलंही बक्षीस स्वरूपात देतो तेव्हा ते कृपा करून तुम्ही खाण्याच्या स्वरूपात देऊ नका, हॉटेलिंगच्या स्वरूपात देऊ नका, तर ते तुम्ही त्यांना कुठेतरी फिरायला नेऊन वेगळ्या पद्धतीने साजरा करा। कुठलाही आयुष्यातला आनंद साजरा करण्याची आणि पार्टीज करण्याची किंवा खूप जास्त कॅलरीज असलेला आहार घेण्याची ही जी आपली परंपरा आहे त्या परंपरेला थोडासा आपण